प्रपंचाचे ठाई सोडवी आई माऊली असं श्री गणेशाला वंदन करून ग्रंथकर्ते भगवंताची प्रार्थना करत आहे. देवा, तू सगळ्यावर उपकार करणार आहेस, सगळ्याला साधेपणाची वागणूक देणारा अशा प्रकारचा देवा तू आहेस. तुझी जी भक्ती करतात ते समर्थ होतात, पण काही दीन असतात, गरीब असतात म्हणतात, त्यांना सुद्धा असतात तू सोडत नाहीस. त्यांना सुद्धा तुला जर काय वाचा मनानं जर शरण आलं तर त्याचाही तू उद्धार करतो. अशा प्रकारची असते तुझी महती आहे, तुझी ख्याती आहे. देवा, मी माझ्या हातामध्ये घेतलेलं कार्य तो पूर्णत्वाला नेवस अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो आणि मला तू वरदान देशील अशी अपेक्षा करतो. असं ग्रंथ करते या ठिकाणी ग्रंथ प्रारंभी म्हणत आहे. व्यर्थ वेचिले वैसा केदवा काळ गाडील पासा नाही क्षणाचा भरोसा नसे दिवसांतरी. देवा, आम्ही असले माणसं धकाधुकीच्या जीवनामध्ये असताना जीवन जगायला लागलो, संसाराच्या पाठीमागे लागलेलो. परंतु जीवन हे असं पाण्यावरचा बुडबुड आहे. काही सुद्धा असताना त्याचा भरोसा नाही, काही सुद्धा असताना क्षण भरोसा नाही. कधी येईल आणि येईल कधी घेऊन जाईल या देहाला हे सांगता येत नाही. अशा प्रकारचे असणारे आमचं जीवन आहे. तरी थोडक्यामध्ये जे जीवन आहे आमचं, जे सध्या अस्तित्वामध्ये आहे ते पावन व्हावं, ते असताना पवित्र व्हावं, ते शुद्ध व्हावं, याच्यासाठी असताना देवा तू आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला काहीतरी उपाय सांग अशी परमेश्वराला विनंती ग्रंथकर्ते असताना करत आहे. संजय नसेल नासी काही करावी दान व्रते काही हे तू जानसी सर्व ही हृदयात माझे कृपा. देवा, मी असताना गरीब आहे, मी अज्ञान आहे आणि मी संसाराच्या पाठीमागे लागलो म्हणून मी घरच्या कामातून मला सवड मिळत नाही. देवा, तू तर मिळावासा वाटतोस, सुख चैन आनंदही मिळावा वाटतो. माझ्याकडे असणारं धन नाहीये जेणेकरून जास्त तुझ्या प्राप्तीसाठी असताना मी दान धर्म करेल, लोकांना जीव घालेल, लोकांवर उपकार करेल. अशा प्रकारचं जर काही करायला जावं म्हटलं तर माझ्याकडे असणारे धन दौलत काही सुद्धा नाही. देवा, मग तुझी जवळीक असणारी कशी होईल, तुला मी कसा साधू शकतो. देवा, काहीतरी याच्यातून मार्ग काढा, काहीतरी उपाय सांगा असं या ठिकाणी ग्रंथ करते भगवंताला प्रार्थना करतात. आसवाता आसुनी संवाद परिसा कथानुसंवाद मागील अध्यायी विशद द्वादशी महिमा वर्णिला. ग्रंथ करते म्हणतात, असं म्हणतात आपले तर काय आले अडचणी, आपले प्रसंग तर कधी संपतच नाही. आपण जो उद्देश हातामध्ये घेतलाय त्या उद्देशाकडे जाऊ. रात्रीच्या अध्यायामध्ये कथानुसंधान, राजानं द्वादशीचं व्रत केलं आणि द्वादशीमुळं राजाचा आलेला प्रसंग सुद्धा असता कसा कळला, राजाचा उद्धार कसा झाला याविषयीची असताना कथा सांगितलेली आहे. आजच्या अध्यायामध्ये काय कथा निघते आपल्याला पुढे ऐकायची आहे. मग रात्री काय सांगितलं, द्वादशीचं व्रत केल्यानं माणसाला पुण्य मिळते. वाईट करण्यासाठी माणसाला सांगायची काही गरज नाही, दुसऱ्याचं बघितलं गेले की पटकून करतो. पण चांगलं करायचं म्हणलं एक वेळेस सांगून त्याच्या लक्षामध्ये येत नाही, त्या कामाची पुनरावृत्ती करावी लागते. पुन्हा 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 सांगावं लागतं. अरे बाबा, तुझ्या फायद्याचं आहे, तुझ्या हिताचं आहे, तू हे कर, हे चांगलं आहे. पण ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, म्हणजे राहतावं लागतं त्याला. तशा प्रकारचं असतं व्रत. कोणतं चांगलं आहे, व्रत कसं करावं याविषयी असतं त्याला राहतावं लागतं, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. त्यावेळेस असतं आमच्या लक्षामध्ये बसतं. हो, कारण चांगलं आमच्या लवकर लक्षात बसत नाही. ही आमची वृत्ती देवा. मग आता याच्यातून असतं काय, आणखी कोणतं व्रत करावं
आणि आम्ही ते कर्म करण्यासाठी तशा प्रकारचं व्रत करण्यासाठी सजग राहू, तयार होऊ, अशा प्रकारचे असणारे कोण विनंती असणारे ग्रंथ करते परमेश्वराला, श्री विष्णुदेवाला त्या ठिकाणी करतात. जैसा कोणी एक कीर्तनी जात तो तुझ्या ते भावार्थ सांगत मग त्याचा पैसे घेत जाय नित्य कीर्तनी. हो, या ठिकाणी दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. एखादा माणूस तीर्थयात्रेला जातो, तीर्थयात्रेला जातो, सगळे चटपट गावातले, कुणीतरी असणार एखादा जातो, मग तीर्थयात्रेतून माघारी आले की म्हणतो महाराज राम 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 महाराज. कुठल्या तीर्थयात्रेला गेला होता, कसं काय तिकडलं? मग महाराज जे फिरून आले सांगतात फलाना देव असा आहे, हे देव केल्यानंतर असं होतं, तो देव केल्यानंतर असा होतो. म्हणजे गेलेले महाराज असतात त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेऊन येतात. पण ज्याला तळमळ आहे, ज्याला काळजी, ज्याला चिंता आहे, ज्यावेळेस महाराजाला विचारतात, महाराज त्या गोष्टीची असणारी पुनरावृत्ती करतात. म्हणजे त्या गोष्टीचा ध्यास घेतात आणि ध्यास घेऊन ते ऐकणाऱ्याला सांगतात. मग ऐकणाऱ्याने ध्यास घेऊन जर ऐकलं तर त्याचं असतं तो चिंतन मनाने करतो. महाराज गेले होते, महाराजांनी मला सांगितलं होतं असं असं गेल्यानंतर असा असा देव भेटतो, या रस्त्याने गेल्यानंतर हा भेटतो. मग निधी ध्यास असं लागायला पाहिजे, तळमळ लागायला पाहिजे, त्याविषयीची असणारी एक आपली प्रवृत्ती निर्माण व्हायला पाहिजे. आणि एक वेळेस असणारा माणसाचा स्वभाव, माणूस म्हणतो ना कुत्र्याचं शिपूट किती वाकडं स्वभाव बनलेला असतो. स्वभाव असणारा लवकर माणसाचा बदलत नसतो. मग या स्वभावाला जर बदलायचं असेल तर आपल्या कार्याची असणारी पुनरावृत्ती केली पाहिजे. ते कार्य असताना पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. लहान लेकरू असताना शाळेमध्ये जाते, एक लिहायला लावतात त्याला, पण ते लेत नाही. मग त्याचं अक्षर सुधारण्यासाठी, त्याला वळण बसण्यासाठी काय करतात, आपण त्याच्या हाताला धरतो आणि पुन्हा 1 2 3 त्याला पुन्हा 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 करायला लावतो, रिपीट करतो त्याला. त्यावेळेस असताना ते वळण बसतं, त्याचा स्वभावामध्ये असताना त्याचा बदल होतो. तर मग कशा प्रकारचे ग्रंथकर्ते सांगतात, आमचा स्वभाव आहे लवकर वळणावर यायचं नाही, जे गुण बसलेले ते गुण सोडायचे नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा त्या प्रवृत्तीकडे असं न्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये असणारी सुधारणा करण्यासाठी हे सर्व करावं लागतं, असं ग्रंथकर्ते असतात या ठिकाणी सांगतात. बरे आपलं भाग्य आज वशिष्ठ महाराज बनकरांचा वाचण्यासाठी बनकरांची जोडी आलेली आहे. सुंदर अशा प्रकारचे त्यांच्याविषयी जर का मला गावात सांगायची काही गरज नाही, तर त्यांच्या कथेचा लाभ घ्यावा. अमृततुल्य अशा प्रकारचं त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकावं. आणि आजूबाजूला जर कोणी असलं तर तुमचे पाहुणे झालेले की या मंदिराच्या समोर, त्या निमित्ताने तरी देवाचं दर्शन होईल तुम्हाला. या आणि महाराज मी म्हणते